कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची स्थिती म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी आहे। गाजावाजा करून 489 कोटी रुपये खर्चून सुरू झालेली थेट पाईपलाईन योजना एकही दिवस धड सुरू नाही। दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार शहराचा पाणीपुरवठा खंडित केला जातोय। महापालिकेच्या बेजबाबदार आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे शहरात पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालाय असा स्पष्ट आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीने केलाय। कोल्हापूर शहराला मुबलक आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 489 कोटी रुपये खर्च करून सुरू झालेली काळाम्मावाडी थेट पाईपलाईन योजना एकही दिवस सुरळीत चाललेली नाही। गळती काढण्याचं काम, क्रॉसलाईन कनेक्शन, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती अशा अनेक कारणांमुळे निम्म शहर पाण्यावाचून कोरडं असतंय। पाणी टंचाईच्या काळात महापालिकेच्या मोडक्या तोडक्या टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो। त्याशिवाय महापालिकेनं काही खासगी टँकरही भाड्यानं घेतले आहेत, पण ते नागरिकांना पाणीपुरवठा करण्यापेक्षा आपल्या पैशाचं मीटर कसं वाढेल याकडे लक्ष देत आहेत असा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं केलाय। भाड्यानं घेतलेल्या टँकरकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे। बिलं उकळण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढवल्या जातात, त्याकडे प्रशासकांनी लक्ष द्यावं अशी मागणी कृती समितीनं केली आहे। देखभाल दुरुस्तीसाठी जेव्हा पाणी पुरवठा बंद असतो तेव्हा इतरही दुरुस्तीची कामं करता येऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून जेव्हा दुसऱ्या भागात समस्या निर्माण होईल तेव्हा पुन्हा पाणी पुरवठा बंद करून कामं केली जातात। नियोजनाचा अभाव असल्यानं शहरवासियांना वारंवार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे कोल्हापूरचा पाणी पुरवठा विभाग म्हणजे खुळ्यांची आणि टग्यांची चावडी असंच म्हणावं लागेल असं कृती समितीचं म्हणणं आहे। शहराच्या पाणी पुरवठ्याकडे प्रशासक, जबाबदार वरिष्ठ अधिकारी गांभीर्यानं लक्ष देत नाहीत। त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप अशोक पवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलाय।